ठिकाणी सर्व लघुलेखनाचे विद्यार्थी जमलेलो आहोत. माननीय जिल्हाधिकारी यांना हे जे शासनाने निर्णय घेतलेला आहे की लघुलेखकाचं जे पद आहे ते पूर्णपणे व्यानिश म्हणजे शासकीय सेवेतून लघुलेखक हे पदच नष्ट करण्यात आलेलं आहे. या पदाचं शासनाचा असा दृष्टिकोन आहे की या पदाचं आता गरज राहिलेली नाही. या पदाची गरज जर नाही तर शासनानं अमृत योजनेअंतर्गत टायपिंग आणि स्टेनो करणाऱ्या विद्यार्थ्यांना 6,500 रुपये अनुदान देणार आहे शासन. तर एकीकडे शासन म्हणतंय कौशल्य विकासाला प्राधान्य देणार आणि दुसरीकडे शासन म्हणतंय लघुलेखकाची गरज नाही. तर मग हे 6,500 रुपये अनुदान देऊन शासन आम्हाला प्रमाणपत्र काढायला व्हायलं आणि एकीकडे लघुलेखकाचं पद नष्ट करायलं. तर मग आम्ही हजारो विद्यार्थी आहोत. आम्ही महाराष्ट्रामध्ये आम्ही हजारोच्या संख्येने जे विद्यार्थ्यांनी जे प्रमाणपत्र घेतलेले आहेत आणि हजारोच्या संख्येने ज्या विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेतलेले आहेत त्यांचं करायचं काय, या प्रमाणपत्राचं करायचं काय. आम्हाला कोणतीही पूर्वसूचना न देता शासनानं आम्हाला कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना दिलेली नाही आणि हे पद लॅप्स करून टाकणार आहे. आम्हाला जर शासनानं सांगितलं असतं की 10 वर्षानंतर आम्ही जर हे पद जे आहे ते नष्ट करणार आहोत तर आम्ही एक विश्वास ठेवला असता शासनावर की 10 वर्षापर्यंत आम्ही तयारी करून कोणती ना कोणत्या जॉब मिळवला असता किंवा 10 वर्षानंतर वाटलंही असतं की हे शासनाने आधीच पूर्वसूचना दिलेली आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला तेवढं दुःख वाटलं नसतं. परंतु आज अचानकपणे शासनाने घेतलेला हा निर्णय लघुलेखनाची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या जीवावर बेतण्याचे संकट आहे. आजचीच घटना आहे. बुलढाणा जिल्ह्यामधल्या एका आमच्या लघुलेखक बांधवाने लघुलेखनाचं शिक्षण घेणाऱ्या बांधवाने आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे आणि या निवेदनाचा जिल्हाधिकाऱ्यामार्फत देणाऱ्या निवेदनाचा जर शासनानं योग्य विचार केला नाही आणि सदरचा GR काढणार आहे तो GR आलाच नाही पाहिजे आणि जर आला GR तर तो GR मागे घेतला पाहिजे आणि जर घेतला नाही तर आम्ही सर्व विद्यार्थी जिल्हाधिकारी प्रत्येक जिल्ह्यातला प्रत्येक विद्यार्थी जिल्हाधिकार्यालयाच्या समोर उपोषणाला बसेल. त्याचीही दखल नाही घेतली तर आत्मदहनाचाही इशारा देत आहोत आम्ही या ठिकाणी.